आपल्याकडे ना पिढ्यानपिढ्या तळलेले पदार्थ खाण्याची परंपरा आहे. आपल्या घरामध्ये साजूक तूप आणि तळणातल्या कुरड्या, पापड, लोणची हे खाण्याची किती पिढ्यांपासून परंपरा आहे. मग आजकाल आपण तळलेलं खायला इतकं घाबरतोय, त्याची इतकी गिल्ट घेतोय, आपल्याला कोलेस्ट्रॉल होण्याची भीती, हार्ट अटॅक येण्याची भीती वाटते. ते का? माझ्या मते तरी हे तेलकट खाण्यामुळे नाही आहे, तर आपण कोणतं तेल वापरतोय याच्यामुळे आहे. आपण आजकाल वापरतोय ते तेल हे रिफाईंड तेल आहे. म्हणजेच इंडस्ट्रीजमध्ये त्याला अनेक रासायनिक प्रक्रियेतून जावं लागतं, खूप उच्च तापमानामध्ये त्याला हीट केलं जातं आणि या सगळ्या प्रोसेसमुळे त्याच्यातले न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप कमी होते. त्याच्यामध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड्स तयार होतात. त्याच्यामध्ये मुफा आणि पुफा म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स कमी होतात आणि त्यांचे जे काही नैसर्गिक न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ती कम्प्लिटली डिस्ट्रॉय होते. या उलट आपल्या आधीच्या पिढींमध्ये लाकडी घाण्याचं तेल म्हणजेच कोल्ड प्रेस ऑइल खाल्लं जायचं. यामध्ये चांगले व्हायटमिन्स असायचे, फायबर्स असायचे, अँटीऑक्सिडंट्स असायचे. आपण जेव्हा रिफाईंड तेल खातो आणि एस्पेशली ते रिफाईंड तेल वारंवार एकच तेल वारंवार वापरतो हीट करून, तेव्हा त्यामधले जे घटक असतात ते शरीरामध्ये जाऊन क्रॉनिक इन्फ्लमेशन म्हणजे सूज तयार करतात. याच प्रक्रियेमुळे मग शरीरातील चरबी वाढणे, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणे इथपासून ते हार्ट अटॅक येईपर्यंत धोका निर्माण होतो. शेंगदाणा तेल, तीळ तेल, खोबरेल तेल हे जर आपण लाकडी घाण्याचं वापरलं आणि मध्यम आचेवरती ते वापरलं आणि ते रियूज केलं नाही तर ते शरीरामध्ये चांगल्या फॅटचं प्रमाण वाढवतं आणि ओव्हरऑल आपल्या शरीरातील, आपल्या रक्तवाहिन्यांमधील HDLचं प्रमाण वाढवून शरीरातील सूज कमी करायला मदत करतं. थोडक्यात काय, तेल आणि तळणाचे पदार्थ पूर्णपणे वाईट नाही आहेत, पण आपण कोणतं तेल वापरतो, ते किती प्रमाणात रियूज करतो यावर सगळं अवलंबून आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा.